चिकडे चिडके हो तिकडे आउट हो तिकडं ए तू चिडकाय हो तिकडं ए हो तिकडं तुझी आई चिडकी तुझा बाप चिडकाय हो तिकडं तू हो तिकडं तू हो तिकडं तू चिडकाय तू चिडकाय तुला खेळता नाही येत तुला पण नाही येत तू चिडकाय जा तिकडं चिडकाय तुझं तिकडं तुला खेळतात ना तू चिडकी तुलाच माहित खेळता खेळताच येत नाही चिडकी तुला खेळता तिकडं तू चिडकी तू खेळताच येत नाही अरे काय अडबीड लागलास का माझ्या पोरीला हाणायला? ती चिडकी ती माझं भांडण करते हा चिडकी कुठं लागलं बाई तुला? नाही काय झालं? ते म्हणते मी चिडकी ते म्हणते मी चिडकी अगं तिची आई पण तशीच आहे. चिडकी ती चिडकी नाही तू चिडका तुझ्या आईवर गेलास. तुझी आई पण असलीच आहे भांडकुद. मम्मी येऊन दे हा येऊ दे ना तुझ्या मुलीला बघते मी. हा हे बघ कसलं पोरग आहे ह्याला बोलायचं सुद्धा सुमार नाही. हेच लावलं वाटतं आई बापाने. तुझं दगडी झाल्याचं का मी शेवट सांगतो ती पोरगी चिडकी आहे काय अरे काय तुला लावलेत माझ्या आईला तुला लावलेत का बघ तुझ्या आईने. तू कुठं पण आणती म्हणती मी जिंकले हा मी जिंकलेलीच आहे ती. हा जिंकलेली तुझ्या आईवर गेला भांडकुद. तूच गेली असन अगो बाई काय लाजबीज हाय का नाही पोराला बोलायची अक्कल हाय का तुला? हे शिकवलं का तुझ्या आई बापाने? बोय 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 आणि तुला बरं झालीस काय आलीस? आता काय शिकवलंस पोराला? म्हणते कसं म्हणते तुझ्या डोक्यात दगड घालीन गोटा घालीन आणि तुझा हे संस्कार दिलेस होय ग पोराला अरे तुला बोलायचं. हे माझं लेकरू आणि तू हे शिकलेस का काय ग दुसऱ्याचं ऐकून घे ना एवढीच्या लेकरावर धाव धाव जाईल. अरे बाई मी ऐकून नाही घेतलं मी माझ्या ह्या डोळ्यांनी बघितलंय तेव्हा आले. अगं बाई 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 भांडत मग मी होते. काय बटणं लावलेत का बटणं मला तू डोळ्यांनी बघितलं लावलंस का काय सटणं लावलेस? हा, मला काय आली माहिती तू मोठी. काय लावलंस? आली हो, मोठी. अगं त्याला दीडशेनं जरा सांगायला. बोलायचं शिकव. अगं तुला तरी कळतं का एवढी मोठी बाई आहेस ना तर एवढ्याशा लेकराच्या अंगावर धाव धाव चाललीस का? अक्कल बिक्कल हाय का? अगं त्याला काहीतरी लाव जरा वळण. हा सुनालाच वळण लावलं नसेल तर नाताला तर काय वळण लावणार आहेस तू? अगं पण तू सुनापरशी जायच्या पेक्षा तुला किती वळण येते बघ ना. एवढंसं लेकरू तुला खपाना मी तू आली मोठी माझ्या सांगणारी. सुनाला नातीला चांगलं वळण लावलंय. तू जरा तुझ्या नाताला नीट वळण लाव. अगं त्याला बोलायचं सुमार नाही. अरे आजी संग कसं बोलायचं एवढं पण कळत नाही का तुला साधं? हे शिकवलं का शाळेत? आणि अरे तुला कधी बाबा बाळा शिकवलं? आजी एवढी मोठी झाली तरी तिला कळतच नाही की नातवासोबत कसं कळायचं. म्हणीस त्या तोंडाचा पट्टा आपला चालू 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 माझ्या तोंडाचा पट्टा दिसतोय तुला? अगं तीच आणि बरं तुझं जीव पट्टा आहे. नाही दिसत हा का? तरी लांब चालली अरे तिकडे बाई, सरकं बाई, बरं. बाई. हो आली मोठी सांगणारी. तूच मोठी सांगणारी मला अगं तू सांगायला चालीस आली मोठी ना. सांगणारी हा? टिंगण्या म्हणून आलीस का वाणाची. लगेच पळत? मग तू माझ्या लेकराच्या अंगावर धाव धाव चाललीस ना मग पळत नको येऊ काय दमानी येऊ का काय? तुझ्या लेकराला सांग की जरा समजून कसं बोलायचं तेच मला असं करून करून गोटा घालायचं शिकवलंस वय ग आजीला काय गोटा- शिकविलंस? नाही ना हा? आजीच्या डोक्यात तू गोटा मला लय घालायचं बोलायलीस. शिकवलंय का? तुझी जीभ चालली अगं तिकडं त्याला असं होतं. तोंडावर तुझं. अगं तुझ्यावर. तोंडावर. अगं तुझ्यावर अगं तुझं. नाकावर पहिलं. अगं तुझीच आवर ग. कशाला माझी येतो चांगलीच आहे. खेळायला? माझी गरीबच आहे ना हो, हे बघ, म्हणून ते बघ किती कसलं आहे. खेळायला येतो का खेळायला येतो का तू आली तुझ्या मोठी दारात आलो. सांगणारी. तुझ्या दारात आलो. हा, मग माझ्या तुझ्या दारात दारात आलो. खेळते. ओ, बाय, 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 हो, बाय, तू बाय, आली बाय, मोठी बाय. शिकवणारी नाहीतर मला. आमचे बांध कोरलेस ना बांधामध्ये घुसलीस बोय, बोय, आता बोय, हिथं बोय, बोय, घुसायला बोय. आलीस हा, कोण तुला कुणाच्या ते पण बांधात पडलं घुसलंय नाही. ना हे हा. सगळ्या जगाला माहिती बाई, अख्ख्या लय साजूक दिवा आहे काय सांगा बा अख्ख्या गावाला माहितीये ना हो माहिती नाही तर काय अहो, रात्रीचं अहो, जाऊन अहो, कोण बांधाच्या अहो, मध्ये बांध मध्ये पडला मध्ये की मध्ये आमचा. घुसतं. ए, अजून काय काय? कालवा चालवलं रे? बरं झालं आले तेवढेच रिकामे होते तुम्ही तेवढेच कमी होती काय तुमची. म्हणते? अरे, हे थोबड आहे का ह्या अरे हो की भवानी तुम्ही थांबा तुम्ही थांबा अरे थांब थांब झालंय काय सांगता का उद्या काय झाले? मला काय ऐकायचं नाही मग सांग काय काय झालं पुरी? काय झालं आता हे बघा ए बघा एवढं भाऊ- इकडे बघा भाऊजी भाऊजी माझं ऐका तुम्ही भाऊजी मला ऐका भाऊजी हा, ऐका. बघा, अरे ते पाय बघा ऐका माझं हे बघा हे दोघं खेळत होते हा. ह्यांची लागली झुपाझुपी मग भांडणं करायला लागले म्हणून मी मिटवायला आले तर हे नातू हे म्हणते तुला गोटाच घालेन आपण काय रे? अरे हो की. थांब मी तुला. मग मी अरे हो. तुला बाप अरे तुला बाप पुढे. तू बाप लागणार, तू बाप लागणार. अरे बाई.
तुला तुम्ही तरी थांबा. मी पण काही कमी नाहीये. आता मी पण काय काही करणार कमी बाबा? नाही. अरे तुला तुम्हाला नाही का तू कर? सांगावं का नाही? चिप्स. कोण सांगेल माझं? एवढीशी काढून ती फुटबॉलवाली तर तुम्ही रोज मी पण तुला अगं बाई. आणि तुम्हाला आणि मी अशी लाताने उडवीन तर कुठं उडवीन कोण करायची तुला काय होतं? नाही तुला. यो. तुझं थोबाड बघ. अरे हो, क्या रे? अरे, मला सांगा अहो, तुम्ही की नाही, थांब ना. आली. अरे बाय नाही नाही का अरे कुठे अरे आलीस काय गं? अरे हो कुठे आलीस? असं घराला आपटून बघ. तुझ्या आधी अरे हो हो आता काय कर अरे हो सोडा तुम्ही. राम 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 आता काय करावं तुम्हाला अरे पाय पडू का तुमच्या आता तू आली मोठी मला शिकवणारी हा. मी पण तुला पुरून ओढणारी पुरून माझ्या माझ्या उंची अरे ही तुझी आई बारकाला पोरांची बांधणं तू पोरग आहे पुरी सगळं बांधणं त्याच्या माझी मूर्ती लहान आहे पण कीर्तिमान आहे माझी मूर्ती जाऊच नको. हा. नाही ठेवला का बाई त्याची गाडं मला पोरं काय लावायचं. तोंड्या? हा, सांगायला. बा. मला चौघं धुवून बघून मला भांडतात. लाज आहे का तुम्हाला? अगं तू काय पिलीस का त्या बायाचा नवरा आलेले डांबरेड ते स्पीड मी काय मला बघायला मोठा आमचं बांध मग मोठा तुम्हीच करूनच की आमची भांडण. जायची बारी तू आली. चाल की हळू आमच्या घरापर्यंत. मोठी सांगणारी नाही नाही येऊ दे छन्ना सांगते. या चौघांनी म्हणून मला हाणले. कुणाच्यात दम आहे? सांगा की बाई तुला. हिला सांगा की. ह्याला पाठव घरात. तुम्ही हो इकडे. आमच्या खानदानाच्या बाईनी. अगं घरात लग्न काय करून आली तर बांध कुरकुरू कुरकुरू आता घरात होय ना बसायची. होय. तुझा आवाज कुठे? तुम्ही अगं तू हा. लय बाई लय शानीस गं, लय मोठी शानीस आहे हो. तू. लय साजूकच आहेस ना तू. हो, तुला नाही तर तर- काही येतच नाहीच नाही. येत मला. घरफोडी घरफोडी. फोडले ते अगं तू घरफोडी आहेस. आता फोडलेत ते भावाने आलीस तशी घरफोडीस तू. अगं तुझं भावानी आहे. हा राईट नाही ऐकणार मी. भाऊजी आता इथं तोंड बघा तोंड का गिरणीचा पट्टा आहे चालतो बघा. अहो, ऐकते एवढी का तुझ्या सल्ल्या तरी? करावं, चालं नाही हिला. काय? हा, एवढी सल्ल्या त्या करायला. लेकराला ऐकलंस का? की तुझी? माझं चांगलंच आहे. बाहेर ज्ञान शिकवी. अगं बाबा. उद्या एकत्र खेळते तिला का अक्कल आहे का? तिला आहे का अक्कल? ही आली मध्येच घुसून. तिला नाही अक्कल ना बक्कल. चार हा? दिवस तिला सुट्टी. वाटलं की आम्ही काय कमीच आहे तर. 4 दिवस घुसली सुट्टी आहेत बाई परत उद्या लेकर आहे ना शाळा उघडली की एकत्र खेळणार एकत्र अभ्यास करणार जाणार येणार आई भाऊजी कुणाला सांगता या भावानीला? बघा, बघा, आईला काय कळणार आहे? ह्याची लेकराच्या अंगावर आली. अगं हे काय हेल्मेट दिलं का काय देवानी तुला? कोणी काहीच दिलं नाही नुसतं खोकच दिलंय जसं. होय ना? जरा मग खोकं दिलंय ना? होय. तू कायला माझ्या नादी लागती खोक्याच्या? तुला शानी, तुला हुशार, होय. तुला समजूतदार. तर जा आपल्या घरात बसा जा. हा, जा बाई, जा. चल. जात आहे का तुम्ही माझं आता? खोकं आहे ना? ए, तुझ्या आजीला माझं घेऊन खोकं जा. मी माझ्या चल घरात बरं. ठेवते. मी कुठं बी उभा राहिला आता काय करा तुला काय करायचं? अगं बस इथं बस नाही तर तिथं बस नाहीतर भिकारड कुत्र दारात बसत असते. भिकारड कुत्र दारात बसते. ए जा गं बाई, जा भाकर आण. जा बाई जा. हा. काहीतरी देऊ करून घे पहिले. काहीतरी देऊ. असं चुरू 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 घुसून असं नाही आम्ही दारात भांडणाचं बसून वय बसून का बसत. आपल्याला? लेकरं हा? भांडणं चुरू करा. का? जमीन घेतली सगळी तू इथं हाकलून. बस. हा? तू इथं काय बस. दारात बसली. नाही तर झोप. निर्लज्ज वाहनाची बाई. तू इथं हा? बस नाही तर आणि झोप. वाहनाची मला चाल काहीच लागली. नाही. ओय, काय मी बोलावं? बोलतो का? असं चर्रा चर्रा की तिने तोंड कापून बघ तुझं. काय ठिक- हा. लय जोर आलाय तुला. मग मी तुला लय काय जोर आलाय का? आणू दे. लय जोर आलाय का? कर ना, कर. बघ ना काय करतीस बघ. ये ना, ये ना. पाया पडू का तुमच्या हा? घाबरली नाही, घाबरली आपल्याला घाबरली घाबरली मला. हा. कशी चालली पण कशी कशी बामटी चालली. तुम्ही मरणाची भांडली मला एकटीला बघून
तिघ जण दांत कुर 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 तुम्ही बघा बरं नाला कुठं घेतलंय. करतात म्हणा काय झालं बघा हे अशा आपल्यावर आळ घालतात बाबा बाई, बाई, लय साधी आली ग बाई. आली लय साधी कणा मागून आली आणि ती खड झाली. लगा शहाणे सुरची माणसं तुम्ही बायाने तिकडे बांधायचे तुम्ही इकडे बांध कोरायची पटत तुम्हाला कुठं बांध कोरलाय तो? अरे कोणी कोरला का शेजारी दुसरे आले ते काय अरे ही खड्डा तो पाडलाय ना आम्ही काय खड्डा पाडलाय अरे आम्ही खड्डा पाडला बरं, आमचं वावर आहे आमचं वावर वर आहे खालून तुम्ही कोरला म्हणल्यावर आम्ही कसं काय वरून करू आता बांध तोडला का आता वाळले कुणा तू बघ ना ती भिताड कुठं तू चाललाय कुणीकड ही भिताड मध्ये दिसतंय तुला ती भिताड कुठं घातलंय यांचं कसं ही पोरं बांध देतात. कुणा घातलं माझ्या हातीत आमच्या भिताडापर्यंत बांध दे, तरी आम्ही जाऊन देतो गावाला बसायला कोणी घालून नाही कोण घातलंय पण. नाही. तुम्हाला गोडीत सांगितलं जमानत का म्हणजे नाही ह्यांचं असं आहे, स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं धर रे. वाप- धर बाहेर तुमचं काय दादागिरी आली तुमच्या बाजूला इकडे शांत बरं झालं म्हणजे तुम्ही आले बरं झालं आलं आलं तुम्हीला सांगा जरा. इकडे 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 बांधणा ठेवला ह्यांनी अहो, आपला भांडणात सुद्धा इकडं भाऊसाहेब घरात घुसून तुम्हाला एक सांगतो बरं का हे बघा हे घराचं भिताड कुणीकडे तिथपर्यंत मग बांधे आणि हे म्हणतो ना इथपर्यंत माहिती आहे आपल्याला हो घुस मध्ये हो घुसाय काय म्हटलं अरे गे बस काय भांडणात सुद्धा नाही इकडं तुम्ही थांबा ना तुम्हाला त्याच्यावरच फोन केला अरे थांबा ना पाहिलंच असतं ए यार गप्प कर राहिला पहिले तिला काय बाई तुझ्या पाया पडू का आता ती काय करतात बाया माणसाला पुढे लावून देतात आपल्या देतात सोडून. मग तुम्हाला बापल्या काय तेवढंच धंदा आहे काय आम्ही कुठं कोरलं? आमचं वावर वर, तुमचं वावर घरीच नसते जण बांध कुडत्यात काय मजन बांध करीतात म्हणजे. अरे पाणी पियाला नाही लोकांना आणि हे राहणार काय करतात तुमची अडचण मला करायचे असतात ना काय दम बोला मी निघतो. नाही नीट गेला ऐका, समजून सांगा केसाळ घालाय. खाली. दाबा मुटका दाबा नरडा दाबा का मी जाऊ निघून नाही हा शांततेत घ्या मग आता बघा तुमची अडचण माझ्या लक्षात आली आहे त्याच्यावर पर्याय निघल करू आपण. बांध काढून द्यायचं आहे का आमचं तुम्ही चला माझ्यासोबत चला थोडं चर्चा करायला तुमच्याकडे पण येतो थांबा. यार चला, इकडे या इकडे नाही नाही माणसातून बाहेर घेऊन गेले ए, इकडे बोलव बसली तिथंच तरी बी सटवी आपल्या पोरावर उलटी पालटी करायची की नाही हिच ना असं येटुळ तुम्हाला तर म्हणतो तो ह्याला हाणायच पाहिजे होते नाही नाही उलट मी आवरलेलं नाही ते बाय उलटी पालटीच करायला पाहिजे हाणायला किती येते ती तू बी अरे, मागं- मागं अवकाशाचं सरकून नाही राहायचं, त्यांची. उलटं पालटं करायचं. माग काय खांद्यावर टाकी एक एक मी यांना नाही नाही ह्या गोगल गायचं असं यटुळ वटुळ घटुळ करून त्या डोंगराच्या पलीकडे नाही असं हा, ढकलून नुसतं दिलं तोंडात ना. जाऊचं ना आज तुला. तुम्हीच मध्ये येत होतात तुम्ही नका बोलू अरे बाबा, गडी माणसाचं समजून सांगायचं आले काम मोठं तो समजून आपल्याची सांगणार. नापटायची. तो हाणाय पाहिजे होत मग आता बरं ती आम्हाला काय करते इतकीच होती एवढी खातील काय करतील काय तुम्ही माझ्यावर नका बोलू तुम्हीच म्हणत होते आगन नको गण आगन नको माझं सांगायचं काम आहे चला हे बाबाला चुकून ठेवलं तेव्हा असं करते माणसं. रे कवा ऐकत नाही ते तुम्ही याला बघायलाच पाहिजे यांची लय टूर टूर चाललेली आहे दिसाची माहिती आपण लाकड आणायचं नाही बरं बोला भाऊसाहेब बोला काय म्हणणं आहे तुमचं मी काय म्हटलं आता पान कोरलेलाच आहे तुम्ही. काय भाऊसाहेब काय बोला तर तुम्ही भाऊसाहेब आमचं वावर वरून आहे. यांचं हाय, खाली हा, वरच्या बोला. वावराला खालचं थांबा राहतं. थांबा थांबा बरं का चतुर्शी नाही नाही, ऐका ना, ऐका ना, हो. ते नाही काय करायचं त्यांना त्यातलं काय कळणार बरं नाही. काय म्हणतात बोला तुमचं काम मी करून देतो हा. फक्त जरा पेमेंट त्याचं जास्त काय पण विषय तुमचं काम काय 100% विषय नाही हे मेंटचं काय काय हा काळजी करताय? लागेल तेवढं नाही नाही कसं असतं सांगितलेलं बरं आहे. फक्त पान भिताडून येऊन घाला हा? हा? होऊन जाईल ना 100% येऊन बघा मग काय म्हणतात काय नाही 1,70,000 होते. हा होईल देतो ना पैसे पैशाचं काय एवढं विषय पैशाचं काय विषय यांना पण द्यावं लागतात ना मला. देतो ना मग त्याला बी काय विषय नाही धरा आताच थोडे द्या त्यांना पैसे बरं, मला तुमची बाजू देता येतील पैसे तुमची बाजू मला नीट व्यवस्थित सांगा आता काय ते म्हणजे तसं कोर्टात बोलायला. कोणाची तुमची बाजू मला भिताडा बांध पाहिजे बाकी नाही माहित काय हा? मला थोडे त्यांची पण बाजू ऐकावं लागेल. हा, घ्या चर्चा करून घ्या मला त्याची. काय पैसे लागतील ते घ्या तुम्ही फक्त आमच्या नावाने ठीक आमच्या आहे. बाजूने मला त्यांच्याशी चर्चा करू द्या त्यांची बाजू ऐकू द्या. त्यांची काय घेतले ना तुम्ही पैशाची काळजी करू नका हो, पाहिजे तेवढा पैसा देऊ तुम्ही ह्यांना घेऊन जा फक्त बरं निकाल घरी. आमच्या बाजूने धंदा बंद करायला बसले ते. चल चला त्यांच्याशी चर्चा करूया. आम्ही नाही तिकडे तुम्ही तुमचंच बघा काय तिकडे एक कंटिन्यू बाबाने काही गोटमेट नाही केलं कसं असतं सगळ्यांच्या बाजू ऐकून घ्याव्या लागतात त्यावेळेस आपण खरेने आमचे बांधव आमचं वावर लाटलं त्या माणसाने तुम्ही गप्प बसा आता आता नका बोलू हे बघा ऐका 1 मिनिट थांबा.
तर आम्ही तुम्हाला अगोदर एक ऐकून घ्या. त्यांनी खरंच आमचा वावर कोरले, आम्हाला आमचा वावर पाहिजे. पैसा हे किती बघा, बी लागला ऐका तरी घेऊन ऐका गेलो नाही. ऐका हे माझ्या पण लक्षात आलंय की ते लोक खोटं बोलतात. तुमचं काम, तुमची सत्याची बाजू आहे ना, बस मग तुमचा विजय झाला पाहिजे. बघा कोर्टात तुमचाच विजय होणार. हे कधीचा हात पाय मोडला जमन कधी येतला नाही, पैसे जादा द्या मग हातपाय मोडा. पैसे किती म्हणतात तितके लागू दे. लय दांड गाई चालली आमच्या, आम्ही आपलं सहन करतो म्हणून चालले. हो हे बघा, कोर्टात तुमचा विजय निश्चित आहे. फक्त काय असतात हे सगळे जे प्रोसेस असतात ना, त्यासाठी पेमेंट जास्त पडतं. किती द्यावं लागतं? 2,70,000. त्याला काय आमचं वावर असून लागा एवढं पैसे 2,70,000 ना 3 लाख द्या. जिरली पाहिजे परत आमचा वावर आला नाही पाहिजे. कोट्यवधीचं वावर आहे तुमचं. काय ना राव, 3 आता लाख काय? आहे तुम्हाला. 3 लाख देऊ. अरे 3 लाख इथं का रक्त वाकावं लागत आहे वावरात आणि तू म्हणते देऊन टाका 3 लाख. अहो, काय कमी तुम्हाला करा जरा. कळतं का? वावरच नाही राहिलं रा, हेच काय करायचं, पैसे कुठून येते? कुठं बी मध्येच आडकाठे घालायची, चांगलं चाललेलं असलं धोपडले तर नाही निघायचं का पर्याय? धोपडले कुठेही तुम्हाला तुमचं मध्येच बघायला पाटतय. जेव्हा धोपटीतय तेव्हा आडवं येतय आणि आता धोपाटतय. तुम्हाला जर तुमच्या चर्चा करायची असेल तर आम्ही निघतो. नाही ऐकून घ्या ना, सांगायला ते. सगळीच रोख द्यायची. सगळेच रोख देऊन टाका ना. म्हणजे काय लागलं काय देऊन आज जरा. नका देऊ, येडच. उद्या नका देऊ, नाही परवा द्या. आम्ही काय लगेच उद्या तुम्हाला 3 उद्या लाख देऊन तुमच्या टाकतो. घरी पाठवून देतो आम्ही. 3 लाख घरी पाठवून. उद्याच नाही. भेटते. बघताय हो का, आता मी त्यांना सांगितलंय की मी त्यांचा विजय करणार आहे. आणि हो का, कसं आहे, तुम्ही मला पेमेंट दिलं हे त्यांना सांगू नका. नाही कशाला सांगा. कारण मग ते परत काय करतील, ते जास्त पैसे काढतील. कारण मला काय कोणी पैसे घेऊ नका मिळाले. राव, आम्हाला न्याय मिळून मी द्यायचा. सत्याच्या बाजूने चालणारा माणूस. मग हा? न्याय द्या आम्हाला राव, आमचं तर पैसे देऊन आता आम्हाला आमचंच घ्यायचे. नाही नाही, 100% न्याय तुम्हालाच मिळणार. त्याला काय किती पैसे खर्च केले तर त्याला लोकांचं घ्यायचं त्याच्यात. 3 लाख रुपये घरी पोहोचवतील तुमच्या. तेवढं आमचं वावर काढून लय. आमच्याच बाजून लागलं पाहिजे. 100% लागणार. आता मिटवायचं का? हो भाऊसाहेब मिटलं काय? हा झाली, यांची मी बाजू ऐकून घेतली. बर, कागद तयार करतो. मग आता काय करायचं? आता काय केस चालू करायची तुमची. कोर्टात भेटू आता पण कोर्टात. तुम्हाला लय मस्ती आहे ना, आणि त्या बायाला बी लय भांडाय उठती, माझ्या बायकोवर धाव धाव जाती. तू काय लावता मग बाई लावून तिच्या पुढे? मग तुला काय किती पाय पडलं तर ऐका ते किती? कोण? नाही नाही ना आता कोर्टात खिचून यांची काय नका चांगली बोलू, कुरमिर यांचं मस्ती. बोलूच नका आता. जाऊ द्या. बोलू खटू द्या किती नका. बी फाडायचं. आता त्यांची खालची बाजू आहे ना, काय म्हणून खालची बोलू बाजू? नका. हा. अरे जरा तुम्हाला जरा त्याला बोलायची गरज नसती. ते बरोबर बाहेर येत असते उजेडासारखं. आपला असून आपल्याला आली नाही भेट येऊन द्या आली ते. चला या कोर्टात. काय होईल ती होईल. जा. ए, झालं का? हे दगड उचलून पलीकडे फेका. अगं, हाड. ओय, तिकडे जाऊ, भेटले बरं. धर, 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 धर. दाराचं काय संबंध? धर, 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 धर. पाड, 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 पाड. गावाकडे पळ, तू तू अरे, 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 अरे येडे का? उठ चल आपलं घरी. चल. उठ घरी. अरे हो काम कोण आधी आली? चल, चल. तू घरी जा, सीधा चाल. बरं, आपलं चला घरी. आपलं चला घरी. चला घरी. थांब थांब थांब, तिला तिला कोर्टात बघू आपण. तू चल आता. आई उठ चल. चल, लय चल. मारलं, अशी हाणाय पाहिजे. लय हाणली मस्त. ती बाबा येडे. नाही कोर्टात जीव त्यांच्या. नाही. हा. अरे आता डोकी फिकी फुटलं, हातपाय मोडलं, परत दवाखान्यात पैसे काढायचे. जमीन काय द्यायची का? अशी फुकट लोकायला. मोडायचे आपण त्यांचे. कोट्याची जमीन लोकायला. अजून एक वकील लाव आपण. चल. कलर भारी झाले की नाही? खरंच लय भारी झालं. मी काय म्हणते, अजून भांडण लावा ना तुम्ही. अगं एकाकी लावायची नसते, हळूहळू लावायची. 2 महिन्यात 1 कोटी रुपये कमवतो की नाही बघ. अगं 4 दिवसात 6 लाख कमवलेत. 2 महिन्यात 1 कोटीला काय अडचण अरे आपण काय करू माहिती का, गावात आहे ना जमीन घेऊन तिथं मस्त रोज टाकून ते सगळे भाड्याने देऊन टाकू. हा 1 नंबर. अरे माझ्या बायकोचं डोकं लय भारी. मी वकील आहे तू शकील आहे. अरे तुला काय नाही. मग वकिलाची बायको आहे तेवढं तर कळतं ना मला. आणि नाही का आता आपण ना हे सिंगल मजली ना, आपण 4-5 मजली बंगला करू. हा गावामध्ये ना सगळ्यात मोठं घर माझंच पाहिजे. आता जशी तुझी इच्छा, तुझी इच्छे पुढे काय काय गंठन बिंठन गळ्यातला कानातला नाकातला करायचं काय? बघू ना, पैसे येऊ द्या ना अजून. का सोन्याची साडी आणायची लंटनून का फलटणून? सोन्याची साडी. हा अरे काय पण तुझ्यासाठी. बर बर. वकिलाची बायको आहे, वकील शकील की जोडी आहे. पण जरा आहे ना सावकाश बर का, एखाद्याला कळलं ना वकिलाला मग चांगला मार बसन. अगं कोणाला कळतंय?
भांडणं प्रत्येक घरात होतात, फक्त त्या भांडणाचा आपण फायदा उचलायचा, संपला विषय. तुम्ही त्यांना कसं काय सांगता हो? ते आता माझं वकील डोकं ते सोडा आता. सांगा थोडस पण मला पण. ते आमचे काय आले आऊ ना कुठे बसताय? अहो तुमचं घरच सापडा नाही घर सापडा कोणाला? वावरच केसचं काय आलं 4 दिवस झाले ना राव, तुम्ही काहीच केलं नाही अजून. टाकली की कोर्टात मी. कोणचं कागद आम्हाला आलं नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच हो, नाही. हो. अहो ते काय काय बांधू नये का मी? नाही बांधलं, पण आमची केसचं काय काय करायची त्याचं? अहो तुमची केस आहे ना एकदम प्रॉपर वेळेने चालली. तुमचा विजय निश्चित आहे बघा, तुम्हीच जिंकणार आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. काय भिंत भिंत बांध कोरवी बिरू काय काय तुमचं सगळं होणार. हो आमच्याकडे पैसे नव्हते, आम्ही दुसऱ्याकडून घेऊन दिले ते पैसे. अरे भैया मच मान्य आहे मला, पण सगळं नंतर उद्या तुझंच होणार आहे ना. कशाला काळजी करतो, तुझ्या बी पैसाच पैसा होणार आहे ना. अजून दाखलच नाही आणि केलं. तुम्ही तर अजून कशातच काय नाही. अहो केस दाखल नोटीस यायला पाहिजे होतं ना आम्हाला, नोटीस नाही. ती लगेच येत नसती. ते काय बाजारातून फुटाने आणणं इतकं सोपं आहे का? मग हा? पण आम्ही किती वाट बघायचो. आम्हाला लई कळत नाही त्यातलं म्हणून तुमच्याकडे हे करतोय. अहो हो का लेकरू व्हायला बी 9 महिने 9 दिवस लागतात. अहो इथं कोर्टाची केस आहे, याला वेळच लागतो. अवघड आहे, असंच काय आहे. येडं घालायला नका लावू आम्हाला. गाढवाच्या मागून आणि कोर्टाच्या पुढून कधी आता हो का काय लईच अवघड. कसं आहे, मी टाकण्याचं काम करत असतो, हा. वरती पण प्रोसेसला लागतो वेळ. त्याला आता आपण तरी काय प्रोसेसचं करणार? काय संबंध आहे त्याच्या? आपण वकील तुम्ही जरा हात पाय हलवा की जरा तुमचं काय असेल का? बरं आता मी उद्या सकाळी कोर्टात गेलो ना की पहिले तुमच्या केसचं अहो बघतो. पण तुम्ही आज पण जाऊन आले होते ना. बघा तुमचे भाऊ आले इथं मारामाऱ्या करू नका. आत्ताच कलर दिलाय हा. आता मी कोणाचे हात पाय बांधलेत का? ज्याला यायचंय त्याला येतंय माझ्या दारात. हा आता मग त्या दिवशी तुमच्या समोर काय झालं? कसं नाही वाढवायचं हो का मी बरोबर करतो, तुम्हाला म्हणले मी करणार. पण किती दिवस झाले वकील अहो, असं असतंय अहो, का? आम्ही केवढे पैसे दिलेत राव. नाही पण हे घर कुणाचं आहे नेमकं? त्यांचं आमचंच आहे. आता बाई 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 आणि तिथं खुराड होतं एवढं. सफर होतोय अगोदर. हा मी तर ओळखलंच नाही मी आले नाही ते रानात आलते तुम्ही, हे आमचं वडलो पाहिजे ते असं काय आता आता एवढं नवं नवं वडलं पाहिजे. कलरचा वास येतोय अजून इथं. अहो आम्ही कलर कालच दिला मी. कलर दिला फक्त. ते काय माहिती का? आमचे पैसे करायला गेले. ऐका ना, आम्हाला आमचे पैसे मागे पैसे आम्हाला नाही केस बीस करायची आम्ही बघू दुसरा वकील बघू. आमचे 2 लाख रुपये घेतले आम्ही 3 दिले. 3 लाख दिलेत आम्ही. नाही आमचे पैसे मागे द्या आम्हाला नाही. आणि नाही दिले. ना, ना. आतापर्यंत तुमचे तर बरेच गेले असते. गेले अहो, किती घेतलेत आपण तिथेच घरी व्यवस्थित माझ्या मुलं म्हणजे ही काय ऐकत नव्हती का? हे बघा, ऐका भांडणं पण एवढं वाटलं भांडणात माहिती आहे? ऐका ते अगं ऐकलं का? आपल्या भांडणात ह्याने एवढं मोठं घर बांधलं की कोटी. नाही नाही म्हणजे यांनी आपली आमच्या कुणाची नाही कसं असतं माहितीये का? कुणाला जी हे बायकांच्या डोक्याला दुसरा चांगला वकील देतो तुम्हाला आणि त्यांची केस मी लढतो म्हणजे त्यांना आहे ना असं. तू एक काम कर भाऊ, म्हणजे ह्यानं आपल्याला तू गुंडा आमचे पैसे दे. आपल्याकडून आमचा पैसे विषय घेतले, संपला. तुमच्याकडून घेतले. पोरांनो, काय समजा अवघडच आहे. पैसे घ्या नाही देऊ माणूस उचला. देतो. ते काय ऐका, थांबा. तुम्ही कालो बंद करा. तुम्ही माझ्या दारात आपण येऊ. उगाच मला घरातच भांडत बसलो. खरं तुम्ही थांबता का? मला उद्या कोर्टात जावं लागेल, तुमची फाईल रिजेक्ट करावं लागेल. आम्हाला गरज नाही. आम्हाला काय नाही आम्हाला गरजच नाही त्याची. अहो मग त्यांची फाईल कुठे गेली? आमचे पैसे टाका. माझे कोर्टामध्ये सगळे ओळखीचे आहेत. ह्या माणसाने आमचे पैसे दाबले, तुला काय नाही केलं. आणि आम्हाला तर म्हणला न्याय तुम्हाला देतोय. आणि आम्हाला तसंच म्हणलं, आम्हाला पण देतोय. एवढे पैसे लागत पैसे घ्या नाही तर ते वकील उचला आणि झाडाला बांधून टाकू. चला असं कसं काय उचला? अहो बाई, पैसे दे भाऊ. तुझ्या नवऱ्याला सांग ना मग. माझ्या घरापुढे येऊन आहे ना भांडणं करू नका. ऐका, एक मिनिट ऐका. याला हाणा. याला हाणा बरं. काय करा? थांबा. ऐका हे बघा, हे बघा. पैसे घेता का? पैसे कुठून कोण द्यायचे दिले मला? पैसे? मग ओ बाई, पैसे तुला माहिती नाही तुला सांगायला बोलू पैसे नका. कोण दिले म्हणजे आम्ही दिले तर पैसे तुम्ही आम्ही दिले मला. दुसऱ्या या जणीकडून पैसे दिले तुम्हाला. आता तुम्ही केस लढायची नाही म्हणतात, त्यात माझी काय चुकी? नाही, नाही, नाही. चुकीचा विषय नाही. तुम्ही तुम्ही केस काय पावलं दाखलच केली उचलला? नाही अजून. काय पावलं उचलला? 8 दिवसापूर्वी तुम्हाला पैसे दिले अरे. साहेब. तुम्ही केस का दाखल थांब. केले नाही? हे बघ, तुझी केस दाखल आहे नाही तर कसलं काय केस काय? दाखल केली? नोटीस आली नाही तर आम्हाला कोणाला? हो तुम्हाला नोटीस आली का हो? नाही नाही. नाही मग आम्हाला बी नाही आली. याला धरून हाण. यांना. काय यांना विचारा. हे कोण आहे? खरं सांग, खरं सांग, दाखल केले का नाही? केलंय का दाखल? खरं सांगा. नाही नाही केलं. केलं ना. पैसे. उचला, उचला. हात लावा. तुला माहिती नव्हतं? आम्ही पैसे दिले. तू तुमचं होती एक का तेव्हा? मिनिट. अहो होती ना ती पण ती माझ्या घरात येऊन भांडण करताय का? अहो तुमचे किती होते? धंदा करायला लोक 2 लाख. तुमचे किती होते? 3 लाख. 3 लाख ना? सकाळी पोहोचवतील तुम्हाला. सकाळी किती वाजता जाऊ दे, भेटणार? आता नाही तर तिकडे सकाळी किती वाजता भेटणार? सकाळी अहो जायचं.
सकाळी बँका किती उघडतात पळून बिळून जायच्या. कुठे जाईल? 5-6 लाखाकरता घर सोडून जाईल त्याला पूर्ण धरून आणू. अहो, पण तुम्ही भांडण आम्हाला कसं 12 वाजता करता पैसे पाहिजे पैसे नाही घ्यायचे. 11लाच पैसे देतो तुम्हाला. एक तर आमचा जाळ झाला, आमच्या भाऊबंदात नाही राहिली इज्जत, त्याच्यामुळे हे वाटलं चाललंय. अहो तुम्हाला तुम्हाला कळायला पाहिजे होतं ना अहो, तुमचे भांडण पैसे कशाला देतो तुम्ही? तुम्हाला. बघा आपल्या पैशावर आईश करून ते बघा. आणि एवढी अक्कल होती तर भांडणच नाही करायची. बरोबर आहे ना? अरे तुम्हाला दारात नका गोंधळ करू, तिकडे जाऊन गोंधळ करा घरी घातलं तर भांडायला. म्हणलं बघतो तुम्ही भिडा. थांबा एक मिनिट अरे तुमच्या बायकांच्या तोंडाला कुलप लावा का? तो बांध आहे ना तो जिथपर्यंत तू म्हणतो ना कोरला तिथं मोजून दिले तो आखा बांध तुलाच राहू दे. मग हा. काय कसं रे बाई? ए, राहू द्या राहू द्या मला काहीच नको, त्याचं घर भरीत बघा मी भेटला न्याय तुम्हाला, मला काहीच नको. भेटला न्याय पैसे पाहिजे आमचे, बाकीचं माहित नाही बरं सकाळी हा भेटतील देतो, तुमचे सकाळी पैसे. 11ला पैसे देतो. सकाळी देतो मला. चल. जा निघा आता एवढे मोठा बंगला बांधला एवढे परत ऐकतात मेहरबानी करा तुमच्या पाया पडतो. हा हो चला. जा तिकडे रस्त्याने जाऊन पाया पडायचा काय निघा झालं म्हणजे अरे काय झालं म्हणजे इकडे इकडे हो चला चला. काय झालं म्हणजे हो घेऊन जा तुमच्या बायका. पैसे नाही, काय झालं, हा? आता तरी नीट जखमारी करा. इकडे ऐक जराशी. आता तरी लोकांचे घर नका भरू, घरी भांडणं करून. तिकडे जाऊन भांडा तुमच्या घरी. होय, आहे, आता. त्यांचं मिटलं आमचं कमिशनचं काय? अरे देतो रे, जा पगार देतो तुला, जा तिकडे 2 मिनिटं मारा, इथं घाण वाटतंय ते. आणि ओके तू पैसे नको देऊ, तुला सकाळ बघतो आज. अरे 11 वाजता पैसे घेऊन येतो तुझ्या दारात. लय बोलू नको, 3 किलो वेळ तयार ठेव माझ्यासाठी. ही बुट्टी बाई जरा जास्तच बोलते आहे ना. अगं लय बाटकी लय जागा होती. आता तुझ्या मनात येईल की आपला नवरा पैसे कुठून देणार आहे? कुठून देणार आहे? सौरभ विदाते नाही का मित्र माझा, हा तेव्हा संध्याकाळी 8.5 लाख रुपये घेऊन येणार आहे. का बरं? का बरं म्हणजे त्याची केस लढायची नाही का? त्याचे कोण किती घेणार आहे? 8.5 लाख. बरं झालं. त्याची केस काही तर नाही लढायची, मग? तिकडे उच्च न्यायालयात लढायची. मग एवढे पैसे नको का? तुमचं डोकं लय चालतं पण आणि मग पण त्यांचे देऊन टाका बरं का काय पैसे परत येतील तर भांडायला. ते नुसते ते दोघं भाऊ भाऊ गावाला वळू येत, ते 2-2 बाईला पैदा करून ठेवलेत त्यांनी. आणि बायका त्यांच्या म्हशासारख्या, एक बुटकी म्हैस आणि एक जाडी ती उंच म्हैस. बायको कशी पाहिजे? अशी देखणी रूपवान बायको पाहिजे. नवरा मग बैलासारखा का असणार, पण ह्यांना कळलं पाहिजे ना कशा. अरे बापरे, ह्यांच्या नादी लागून आहे ना माझं डोकं दुखायला बरं, मी चहा लागलंय. करून चहा आणते. टाक, मी सौरभला फोन करतो कधी येतोय काय. बरं सौरभ इधा ते चोले आजकाल संघर्ष फिल्म प्रोडक्शन YouTube चॅनल चालवतोय काहीतरी, करतो मी पण सबस्क्राईब. चला.